प्रार्थना करूया We'll prepare our hearts to receive the word. आणि देवाचा शब्द ग्रहण करण्यासाठी आपण आपलं हृदय तयार करू. You know, the word of God needs a clean ground आणि देवाच्या शब्दाला स्वच्छ भूमीची गरज आहे, so that it grows easily. जेणेकरून ते व्यवस्थित वाढेल. If you have anything in your heart, जर तुमच्या हृदयात काही गोष्टी असतील it's our responsibility to make our heart clean. आणि मग ही आपली जबाबदारी त्याला स्वच्छ करण्याची, God is not going to do that for us. आणि ते आपल्यासाठी प्रभू करणार नाही, We have to do it. आपल्याला ते करावं लागेल. Amen. आमेन. Father, we thank you for this time. बाप, या वेळेसाठी धन्यवाद. We believe every day is God's time. आणि आम्ही विश्वास देतो रोज प्रभूचा दिवस आहे, त्याची वेळ Because आहे. God created time. कारण प्रभूने वेळेचं निर्माण केलं He created the sun, the moon, the stars, आणि सूर्य चंद्र तारे त्यांनी निर्माण केले all the seasons. आणि सर्व ऋतू, And all this for our benefit, for our good. आणि हे सर्व आमच्या फायद्यासाठी, आमच्या भल्यासाठी आहे. Thank you, Father. धन्यवाद पित्या. We bless this day. या दिवसाला मी आशीर्वादित करतो In Jesus' name. येशूच्या नावात. We dedicate this day unto God. आणि हा दिवस मी देवाकडे समर्पित In करतो Jesus' name. येशूच्या We नावात. sanctify this day. या दिवसाला मी पवित्र करतो We take this day for God. आणि हा दिवस आम्ही देवासाठी घेतो In Jesus' name. येशूच्या नावात. I thank you for each and everyone who has come here. इथे आलेल्या प्रत्येकासाठी धन्यवाद. We need thy word आम्हाला तुझ्या शब्दाची गरज आहे, because we live by thy life. कारण तुझ्या जीवनाने आम्ही जगतो And your word is life. आणि तुझा शब्द जीवन आहे Your word is spirit life. आणि तुझा शब्द आत्मिक जीवन आहे. And we receive that by your word, आणि आम्ही ते स्वीकार करतो तुझ्या शब्दाने, whereby we can live जेणेकरून आम्ही जगू and grow. आणि वाढत जाऊ In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Kindly be seated. कृपया बसू शकता. Praise the Lord. You know, yesterday I gave a message. आणि काल मी एक संदेश दिला. You know, a good man cannot go to heaven. आणि एक चांगला मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही. I believe you heard that message. आणि मी विश्वास धरतो तुम्ही तो संदेश ऐकला That's very important. आणि तो महत्वाचा आहे. You know, the Bible is very different. आणि बायबल वेगळं आहे, That's why you must know the word. म्हणून तुम्ही देवाचा शब्द जाणून घ्या. Otherwise, you'll just get the information from the world. नाही तर मग जगातनं फक्त तुम्हाला माहितीच मिळेल. You know, today the title is आणि आजचा शीर्षक असा आहे, A God Man, not a good man. आणि एक दैवी मनुष्य, चांगला मनुष्य नाही. God is looking for a God man. आणि प्रभू एका दैवी मनुष्याची वाट पाहत आहे. Even only the God men go to heaven, आणि फक्त दैवी लोकच स्वर्गात जातील, not the good men. चांगले लोक नाही. So that is what the religion teaches. आणि हेच धर्म शिकवतं. Religion teaches the good man goes to heaven आणि धर्म शिकवतं चांगला मनुष्य स्वर्गात जाईल and bad man goes to hell. आणि वाईट मनुष्य नरकात जाईल. But the Bible is very different. पण बायबल वेगळं आहे. I know many people could be offended. आणि मला माहिती अनेक लोक नाराज होतील. What do you mean to say, Pastor? आणि तुम्हाला काय म्हणायचं पळक साहेब, That sinner will go to heaven? की पापी स्वर्गात जाईल, And I am a good man? मी एक चांगला मनुष्य आहे I will not go to heaven? आणि मी स्वर्गात जाणार नाही काय? See, this is, you know, the religious people are shocked. आणि धार्मिक लोकांना हे ऐकून धक्का बसतो. The Bible shocks them. आणि बायबल त्यांना धक्काच देतं. Amen. Amen. God is not looking for a good man. आणि प्रभू काय चांगल्या मनुष्यांकडे He's पाहत looking for नाहीये, God man. ते तो दैवी लोकांकडे पाहत आहे. Amen. आमेन. It's not good people going to heaven आणि हे स्वर्गात चांगले लोक चालले and नाहीये bad people going to hell. आणि वाईट लोक नरकात चालले असं That नाहीये. is what the religion says. आणि हे धर्म सांगतं, But God says पण प्रभू the म्हणतो God man goes to heaven. आणि दैवी मनुष्य स्वर्गात जातो. Amen. Amen. Whether you're good or bad, तुम्ही चांगलं असो वाईट it असो, doesn't matter. हे फरक याच्यात You नाहीये. have to be God man. तुम्हाला दैवी मनुष्य असायला God पाहिजे. man means having the life of God. आणि दैवी मनुष्य म्हणजे देवाचं जीवन ज्याच्या आतमध्ये आहे. It means you're a container for God and God lives in you. याचा अर्थ तुम्ही देवासाठी पात्र आणि प्रभू तुमच्या आतमध्ये राहतोय. It means you're not holy. याचा अर्थ तुम्ही पवित्र It is नाहीये God in you that makes you holy. आणि हा जो प्रभू तुम्हामध्ये तुम्हाला पवित्र करतो. Amen. आमेन. That's why this teaching of the Bible will be very difficult for the people of the world. पण जगातल्या लोकांना हे बायबलचं शिक्षण थोडं अवघड असेल Even for Christians, some Christians difficult. आणि काही ख्रिस्ती लोकांना देखील अवघड वाटतं. So let's see this. चला आपण हे पाहूया. I'll take one example and next time I'll take another example. आणि मी एक उदाहरण घेईल आणि पुढच्या वेळेस दुसरं उदाहरण You know, घेईल. we need to have the knowledge from God's word. आणि आपल्याला देवाच्या शब्दाकडनं ज्ञान असायला पाहिजे. That's why I confess the word daily. म्हणून मी रोज देवाच्या शब्दाची घोषणा I करतो. take the word of God मी देवाचा शब्द and घेतो confess to myself daily. आणि माझ्यासाठी मी रोज कबूल करतो. Every day when I pray with my wife, आणि रोज माझ्या पत्नी बरोबर जेव्हा मी प्रार्थना I करतो, declare मी घोषित करतो we have the mind of की Christ. आमच्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे. I have the mind of Christ. माझ्यात ख्रिस्ताचं मन आहे. Amen. Amen. That's what the Bible आणि says. असं बायबल सांगतं, Whether you agree or not, तुम्हाला पटो किंवा न पटो,
When God says you have the mind of Christ, you must say amen. आणि जस प्रभू म्हणतो तुझ्याकडे ख्रिस्ताचं मन आहे, तुम्ही आमेन म्हणावं. Not just saying amen is enough. आणि फक्त आमेन म्हणणंच महत्वाचं नाहीये. You must become so conscious तुम्ही इतक्या जाणीवतेमध्ये असले पाहिजे and declare it आणि घोषित केलं that you don't पाहिजे forget. की तुम्ही विसरू नये. That's what the Bible says, don't forget the word of God. म्हणून बायबल सांगते देवाचे शब्द विसरू Because when you नका. forget the word of God, you move out of faith. आणि मग देवाचा शब्द विसरला, विश्वासाच्या बाहेर तुम्ही जाल. Amen. That's why the Bible says, keep the word before you म्हणून बायबल सांगते देवाचा शब्द नेहमी तुम्हा पुढे ठेवा as a mirror. आणि एक आरसा म्हणून Keep on watching it सतत त्यात पाहत राहा so that you make yourself conscious. की जेणेकरून तुम्ही स्वतःला जाणीव This is who बनवा I am. की हे मी आहे This is who I आणि am. मी असा आहे. The moment you remove that spiritual mirror, आणि ज्या क्षणी आत्मिक आरसा काढता the word, देवाचा then you शब्द forget who you are. आणि मग तुम्ही विसरून जाता Then तुम्ही the कोण devil आहात. forms an image. आणि मग सैतान एक रूप तयार You करतो are sick. की तो आजारी You आहे have this problem. आणि ती ही You अडचण have आहे, that problem. ती समस्या आहे. That person is offending you. आणि तो व्यक्ती नाराज This करत person is telling you like आणि हा this. व्यक्ती तुला हे सांगत आहे You're good for nothing. आणि तू चांगला नाही आहेस. He starts building a negative image, आणि एक नकारात्मक रूप तो तयार करू a लागतो. fallen image. एक पडलेलं रूप तयार We करतो were a fallen person. आणि आपण एक पडलेले व्यक्ती होतो Not today. पण आज नाही, Because we are born again. कारण आपला नवीन जन्म And we झाला, have a new nature. आपल्याकडे एक नवीन स्वभाव We आहे, have God in us. आपल्या आतमध्ये प्रभू आहे. Amen. आमेन. So you must keep that image always. आणि मग हे रूप तुम्ही सतत समोर That's why ठेवा. you must come to church म्हणून मंडळीला या and hear the word. आणि देवाचा शब्द ऐका, Because the word of God creates that image of God in you. कारण देवाचा शब्द तुम्हामध्ये तो प्रतिरूप तयार करतं. Because that is who you are in the inner man. आणि आतील मनुष्यामध्ये तुम्ही तेच Your आहात inner man, the real man, is perfect. आणि तुमचा आतील खरा मनुष्य परिपूर्ण Is आहे righteous. आणि नीतिमान आहे, Is holy. पवित्र Now आहे. many don't know this अनेकांना हे माहित नाहीये because they have not seen it. कारण त्यांनी ते पाहिलं They walk नाही, by senses. ते इंद्रियांनी चालतात. For this you must walk by faith. म्हणून यासाठी तुम्ही विश्वासाने Faith चाला. is what you don't see आणि विश्वास म्हणजे जे दिसत in the नाही natural, नैसर्गिक but you गोष्टी, see in the Bible. पण तुम्ही बायबल मध्ये पाहता. Amen. Amen. What is faith? विश्वास काय आहे? Faith is not in what you see, आणि जे तुम्ही पाहता तो विश्वास what you नाहीये. feel, जे तुम्हाला वाटतं, what you smell. जे तुम्हाला त्याचा श्वास येतो नाही. Faith is what the word of God says. आणि विश्वास म्हणजे जो देवाचा शब्द म्हणतो. And God is not a man to tell lies. आणि प्रभू काही मनुष्य नाही जो खोटं When he सांगेल. tells you something, तो जास्त तो तुम्हाला it काय is सांगेल true. ते सत्यच आहे. Whether you see it or not, तुम्ही पाहो न पाहो, feel it or not, तुम्हाला वाटो न वाटो, sense it or not, तुम्हाला भावना आहे it की is नाही, the truth. ते सत्यच आहे. Amen. Amen. This truth is in the spiritual realm. आणि हे सत्य आत्मिक क्षेत्रात To आहे. bring it in the natural, नैसर्गिक क्षेत्रामध्ये you आणण्यासाठी must keep on meditating on the word तुम्ही सतत देवाच्या शब्दावर मनन and करा pull it in the natural, आणि नैसर्गिक भाग त्याला ओढा and you start living it. आणि तुम्ही तसं जगू लागाल. The people of the world say seeing is believing, आणि जगातले लोक म्हणतात पाहणं म्हणजे but विश्वास we आहे. say when we believe we will see. पण आपण म्हणतो ज्याचा मी विश्वास धरू मी पाहू. For us, believing makes us to see. आणि आपल्यासाठी विश्वास धरणं पाहायला You लावतो. want to see what God says about you, आणि जे प्रभू तुम्हाविषयी सांगतो तुम्हाला ते must पाहिजे, believe. मग तुम्ही विश्वास and you धरावा will see. आणि मग तुम्ही ते पाहाल. Amen. Amen. So faith is very important factor for us. आणि आपल्यासाठी विश्वास महत्वाचा मुद्दा आहे. Whatever God says about us जे काय प्रभू आपल्याविषयी is बोलतो faith talk. आणि ते विश्वासाचं बोलणं आहे. So ours is faith walk. मग आपल्या विश्वासाचं चालणं आहे. Amen. आमेन. We are so used to the natural. आपल्याला नैसर्गिक गोष्टींची इतकी That's why सवय आहे. things can disturb us. आणि म्हणून गोष्टी आपल्याला विचलित Environment करतात can disturb आणि us. वातावरण आपल्याला विचलित करतात. Problems can disturb us. समस्या आपल्याला विचलित Why? करतात. का? Because we're walking in the natural. कारण आपण नैसर्गिक भागात We have to चालतोय. move in faith. आपल्याला विश्वासात And हालायचं when you start believing, आणि जसं मी विश्वास these धरू लागतो natural things can be taken care of. आणि मग नैसर्गिक गोष्टींची काळजी घेण्यात You येते can even change the natural. आणि ते नैसर्गिक गोष्टी बदलू You can शकतात. change the environment of your home. तुमच्या घराचं वातावरण तुम्ही You can बदलू change शकता. your marriage. तुमचा विवाह तुम्ही You बदलू can शकता. change yourself तुम्ही स्वतःला बदलू by the शकता word of God. देवाच्या Because शब्दाने. the word of God has power. कारण देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे. It's spiritual. ते आत्मिक आहे. You know, the spiritual world is about the natural. आणि आत्मिक क्षेत्र जग नैसर्गिक जगाच्या वर आहे And everything is in the spiritual. आणि सर्व काय आत्मिक जगात Our आहे. friends are in the spiritual. आणि आपले मित्र सगळे Our आत्मिक जगात आहेत. enemies are in the spiritual. आपले सर्व शत्रू आत्मिक जगात आहे. Amen. आमेन. The natural man doesn't know all that. नैसर्गिक मनुष्याला या गोष्टी माहित नाही. So keep on hearing the word. म्हणून देवाचे शब्द ऐकत राहा. Neglecting the word, you go away from faith. मग देवाच्या शब्दाला दुर्लक्षित केलं, There is विश्वासातून बाहेर no झालं, hope. मग आशा नसते. You know, I always tell you, मी नेहमी सांगतो Jesus is our hope. येशू आपली आशा आहे. He is our hope. तो आपली आशा आहे. If he is not there, जर तो तिकडे I'm नाही, telling you, there is no hope. मग मी सांगतो तिकडे आशाच You नाहीये. don't know what will happen. मग तुम्हाला माहित नाही काय You घडेल can just leave it to circumstances. आणि मग परिस्थितीच्या हातात तुम्ही देऊन टाकता. क्या मालूम कभी क्या होगा मालूम नहीं, ऐसा भाषा बात करेंगे हम लोग. क्या मालूम, मैं आशा करता हूँ सब ठीक हो जाएगा, मैं आशा करता हूँ मेरा बेटा घर पे आ जाएगा, मैं आशा करता हूँ इसका अच्छा होगा. सिर्फ आशा करते करते रहो, मगर होगा क्या नहीं मालूम नहीं. But because of Jesus, पण येशूमुळे
I can believe for the best. आणि मी उत्तमासाठी विश्वास धरू शकतो. He is my hope. तो माझी आशा आहे. Amen. आमेन. Because of him, I have faith. कारण मी माझा विश्वास आहे Because of him. त्याच्यामुळे. If he was not there, जर तो तिकडे नसता I would do everything by my strength. मी माझ्या स्वतःच्या बळाने सर्व करत असतो And anytime I can give up. आणि कधी मी ते सोडून दिलं असतं. But because of Jesus, पण येशूमुळे I have hope. माझ्यात आशा आहे. Amen. Amen. He gives me hope always. तो नेहमी मला आशा देतो. So hear the word of God. म्हणून देवाचा शब्द Don't ऐका. neglect the word. दुर्लक्षित करू You know, नका. I told you, Holy Spirit told me to tell you, आणि मी सांगितलं पवित्र आत्म्याने तुम्हाला सांगण्यास सांगितलं those who leave the church, जे मंडळी सोडतात just find out शोधून काढा whether are you growing? की तुम्ही वाढताय का, You become better. तुम्ही उत्तम होताय You're का, reading the Bible more. तुम्ही अधिक बायबल You're वाचताय, praying more. तुम्ही अधिक प्रार्थना You're more करताय, disciplined. तुम्ही अधिक शिस्तबद्ध आहात Or you become less. का तुम्ही खाली चाललाय. Check your life. तुमचं जीवन तपासा. See, the Bible tells us to test our faith. Check your faith. आणि बायबल सांगतं तुमच्या विश्वासाला तपासून पहा, Is it growing? तो वाढतोय का. So you have to check your life. म्हणून तुमच्या जीवनाला तुम्ही तपासलं पाहिजे. Amen. आमेन. Some people say, yes, I'm becoming more strong. आणि Okay. काय लोक म्हणतात हो मी खूप बळकट It होत is चाललो. good. चांगलंय, But check for consistency too. पण सतत तुम्ही चालू आहात का नाही हे देखील पहा. Amen. आमेन. The word of God makes you wise. आणि देवाचा शब्द तुम्हाला सुज्ञ Even करतो. if a child reads the word, the child will become आणि wise. ज्या देवाचं लेकरू लहान लेकरू देखील बायबल वाचल तर सुज्ञ होईल. When you play the word of God to a child, the child will become wise. ज्या तुम्ही देवाचा शब्द लेकराला ऐकवाल तो सुज्ञ होईल. Because from all the earthly platforms, कारण सर्व पृथ्वीच्या मंचावरून everything is a mixture. सर्व काही मिश्रित गोष्टी आहेत. Everything is defiled. सर्व काही दूषित आहे. You cannot live based on the knowledge of this world या जगाच्या ज्ञानाने तुम्ही जगू or the शकत नाही, information of the world. जगाच्या माहितीने जगू शकत Everything नाही. is defiled today. सर्व काही आज दूषित आहे. All this created by God, आणि या सर्व गोष्टी देवाने निर्माण but केल्या, everything has devil's mixture. पण प्रत्येकामध्ये सैतानाने गोष्टी मिश्रित केल्या आहेत. You have to choose तुम्ही निवड करा what to take, what not to take. काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. Amen. Amen. It's in your hands. हे तुमच्या हाती आहे. God has put us here. प्रभूने आपल्याला इकडे He has ठेवलंय, given you free will. त्याने तुम्हाला मोकळी You इच्छा शक्ती choose. दिली आहे, तुम्ही निवडा. You know, I tell my wife always, मी नेहमी माझ्या पत्नीला you know, सांगतो when I see it, watch TV, ज्यास मी टीव्ही पाहतो I know what to take. मला माहिती आहे काय घ्यायचं, I know what the devil is adding. मला माहिती आहे सैतान काय भर घालत आहे. You know, I tell my wife that many people don't see it that way. आणि मी नेहमी माझ्या पत्नीला सांगतो लोक असं पाहत नाही. The thing that is coming, ज्या गोष्टी येत आहेत what is being added in that? आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींची भर झाली आहे. Everything that the world gives you, there is a quality that is added by the devil. आणि जे काय जग देतं त्याच्यामध्ये सैतानाने काहीतरी गोष्टी घातलेल्या जे Don't तुम्हाला take मिळतात. everything. सर्व गोष्टी घेऊ नका, Be wise. सुज्ञ राहा Know what to take, what not to take. आणि हे जाणून घ्या काय घ्यायचं काय नाही Though the घ्यायचं. films are from God, जरी चित्रपट देवापासून आहे actors are from God, आणि जे अभिनेते musicians देवापासून are from आहेत, God, आणि जे संगीत आहे singers are देवापासून from God. आणि सर्व सिरियल देवापासून आहेत. They are all talented, ते सर्व गुणवंत लोक and the आहेत talent given by God. आणि ते सर्व गुण प्रभूने दिलेत. But much of the talent is defiled पण अनेक असे जे गुण आहेत ते दूषित because of झालेत sin, पापामुळे, because of self. स्वतःमुळे, सोपनामुळे. If I use this nicely, जर मी चांगल्यारीत्या त्याचा उपयोग करीन I won't profit much. मग मला अधिक फायदा होणार नाही. See, in the movies, आणि they have to चित्रपटांमध्ये mix up everything. अनेक गोष्टी त्यात मिश्रित कराव्या लागतात. There's a selfish reason. आणि तिकडे एक स्वार्थी कारण आहे. A producer, director, anyone, आणि जे दिग्दर्शक आहेत जे कोणी असतील if they bring only a nice movie with good moral, आणि ते असं चांगले चित्रपट they will काढतील not ज्याच्यामध्ये draw नैतिक, much crowd ते अधिक गर्दी खेचू शकणार नाही. because they know in the crowd some people are good, कारण त्यामध्ये गर्दीमध्ये काही some चांगले लोक people आहेत, like violence, काही लोकांना हिंसा some आवडते, people like lust, काही लोकांना वासना आवडते, some like pride. काही लोकांना गर्व आवडतो. See, there are different varieties. I have to draw crowd. आणि जर मला गर्दी खेचायची I असेल need money. मला पैसा लागेल, So I have to put masala movie so that I can draw many people. जेणेकरून मी अनेक लोकांना खेचून I घेईन. don't care how many people turn out violent after seeing my movies. आणि माझा चित्रपट पाहिल्यानंतर मला काळजी नाही किती लोक हिंसक होत आहेत, How much people become lustful. किती वासनाने भरलेले जातात. I don't care about मला that. त्याची काळजी नाहीये. I want money. मला फक्त पैसा हवाय Money pays, money sells. आणि पैसा किंमत भरतो, पैसा Today विकत घेतो. everything is based on money. आणि आज सर्व काही पैशाच्या आधारेच आहे. Amen. So give your money to God. म्हणून तुमचा पैसा देवाला द्या. You know, when you give, आणि जास्त तुम्ही देता give first to God. प्रथम देवाला द्या. No, I'm giving you knowledge. आणि मी तुम्हाला काही ज्ञान देत आहे. Then give it to poor people. आणि मग गरिबांना द्या.
In the Lord said, the poor will always be there. आणि प्रभूला पहा गरीब तुमच्या बरोबर नेहमी असतील. But here you must be very wise. पण इकडे तुम्ही सुज्ञ Now राहा let me give you a little knowledge. आणि काही तुम्हाला ज्ञान देऊ द्या. When you give to God, जेव्हा तुम्ही देवाकडे देता you are blessed. तुम्ही आशीर्वादित असता. Second, दुसरी गोष्ट, then you want to help poor people. आणि मग तुम्हाला गरिबांना मदत करायची You आहे. know what I do? आणि मी काय करतो पहा, I don't walk by emotions आणि मी भावनेने चालत because नाही, people can manipulate my emotion. कारण लोक माझ्या भावनेची तडजोड But करू many शकतात. Christians don't know this. आणि ख्रिस्त When लोकांना you're माहिती- driving आणि जस्ट मी गाडी चालवत असतो and someone, a poor person comes, आणि अचानक a गरीब poor व्यक्ती lady येतो. comes एक गरीब स्त्री with a child, येते, लेकर घेऊन, and we want to help. आणि आपल्याला It मदत is करायची good. असेल, चांगलं आहे, You give. तुम्ही द्या. But do you know, some people take advantage of your goodness. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या चांगुलपणाचा काही लोक फायदा घेतात. They play with your emotions. ते तुमच्या भावनेची खेळतात. Many don't know this. अनेकांना माहित नाही, They'll take another's baby. आणि ते दुसरा कोणाचं तरी बाळ एक घेतात. मिनिट मी जाऊन येतो. अरे बाळाला काय नाही हे, दूध नाही हे, बघा रडतो तो. तुम लोग अरे ते दुःख होतं, दे देता तुम. फिर वो बाग आखिर दे देता, वो बाळ को दे देता. हां घ्या, पैसे मिळाले मला. अच्छा चला काहीतरी दारू बिरू सब चालू रहता है. दे प्लेड विथ योर इमोशन. तुमच्या भावनेची खेळतात. बी वाइज. सुज्ञ राहा. When the Lord leads, give. जस प्रभू चालवतो द्या. Amen. आमेन. Because you're sowing on wrong ground. मग तुम्ही चुकीच्या भूमीवर God पेरता, didn't say be foolish. आणि प्रभू असं म्हणला नाही मूर्ख Let राहा, anyone play with your emotions. आणि कोणी तुझ्या भावनेशी खेळू You दे. know, believers have become like that. आणि विश्वास लोक असे झाले. मेरे को दया. Don't walk by emotions. भावनेने चालू नका. Harness your emotions. तुमच्या भावनेंना आळा घाला, Don't let emotions control you. आणि भावनांना तुमच्यावर ताबा You करू are देऊ the नका. master. तुम्ही धनी You आहात. control the emotions. तुम्ही भावनेवर ताबा मिळवा. Amen. Amen. Some are carried by grief. आणि काही लोक दुःख भावनेने वाहून जातात, The grief carries them आणि दुःख भावना त्यांना वाहून घेऊन Lifelong. जाते आयुष्यभर, and destroys them. आणि त्यांचा नाश करतं. These are emotions which are good given by God, आणि हे भावना चांगल्या जे देवाने दिले, but given to you. पण तुम्हाला देण्यात आले, You master it. तुम्ही त्याच्यावर प्रभुत्व करा. Don't let all this master you. आणि या गोष्टी तुमच्यावर प्रभुत्व करू देऊ नका. Amen. आमेन. Don't let it control you. ते तुमच्यावर नियंत्रण करू देऊ नका, Don't carry this negative emotions lifelong आणि पूर्ण आयुष्यभर हे नकारात्मक भावना घेऊन and चालू go नका, to grave early. Go to grave early. आणि मग लवकर कबरेत जाल. Don't do that. असं करू नका. नहीं हम क्या करेंगे, बहुत रोने को. You know, some people say like that. आणि काही लोक असं म्हणतात, The moment they come to me, they cry. ज्या क्षणी ते माझ्याकडे येतात, रडतात. क्यों रोता, मेरे को रोने को, क्यों रोने को आता है? तुम बंद करो ना रोने का. रोना तुम्हारा मास्टर है क्या? तुम मास्टर है रोने का. तुम्हारा हाथ में ताबा में है क्या? उसका हाथ में ताबा में दे दिया तुमने. तुम दे दिया इमोशन. तुम चला हाँ, कभी मांगता जब भी रोता हूं मैं. नहीं. हेलो, सी आई एम गिविंग यू विजडम. मी तुम्हाला सुज्ञता देत आहे. Don't let anyone play with your emotions. आणि कोणाला तुमच्या भावनेशी खेळू देऊ नका. That's why we walk by faith, म्हणून आपण विश्वासाने not चालतो, by emotions. भावनेने नाही. Because people can manipulate the emotions, take कारण- advantage of you. लोक तुमच्या भावनेचा फायदा घेऊ शकतात. As I gave this example, जसं मी there उदाहरण are दिलं, many like that. असे अनेक आहेत. They know how to play with your emotions. त्यांना माहिती आहे तुमच्या भावनेशी कसं खेळायचं. They cannot wear good dress and come. देव तुम्हें क्या अच्छा पहना, जा काम कर. Isn't it? होय की नाही. But when they carry a baby, you're full of compassion. पण जेव्हा असं बाळ घेऊन येतात, तुम्ही कळवळीने भरले असता. Some are genuine, आणि काही लोक some are not. प्रामाणिक असतील, पण काही नसतात. But how will you know? मग तुम्हाला कसं समजेल. Let Holy Spirit lead you. मग पवित्र आत्मा तुम्हाला चालू दे. Amen. Amen. Let Holy Spirit lead you. पवित्र आत्मा तुम्हाला चालू दे. That's what I do. आणि असं मी करतो. People may mistake. लोक They चुका say, करतील. अरे पास्टर वो गरीब वाला आया, दिया नहीं उसको. बच्चे को लेके आया था और सिखाता है इधर दो करके, और देता नहीं है. I don't walk by emotions like you. आणि तुमच्यासारखे मी भावनेने चालत नाही. I know when to give. मला माहिती आहे कधी द्यायचं. When the Lord tells me give, I give. आणि जेव्हा प्रभू सांगतो त्यावेळेस मी देतो. Amen. You don't start giving everyone. तुम्ही सर्वांना देत बसू नका. When poor people know you give everyone, line लग जाएगा तुम्हारे घर के बाहर रोज. और उन लोग काम नहीं करेंगे, तुमसे पैसा ऐटेंगे. तुम्हें काम पे नहीं तुम दे रहे हो ना हमको, काम क्या कर जरूरत है. मैं तो सोता हूँ रोज सुबह शाम. तुम्हारा पैसे तो मेरा घर चलता है. You are making them lazy. तुम्ही त्यांना आळशी बनवता. Did you understand this? तुम्हाला हे समजलं काय. See, I know, many people don't have this knowledge. अनेकांना हे ज्ञान That's नसतं, why I'm teaching you. म्हणून मी हे शिकवत आहे.
People can take advantage of you. लोक तुमचा फायदा You are घेतील. good people, तुम्ही चांगले आहात, but not all are good. पण सर्वजण चांगले आहेत. They play with your ते emotions. तुमच्या भावनेशी They खेळतात, play with your good heart. चांगल्या हृदयाशी तुमचं जे आहे त्याच्याशी खेळतात, They cannot take advantage of you. आणि ते तुमचा फायदा घेऊ नये. You have to be wise. तुम्ही सुज्ञ असावं. God has given you wisdom. प्रभूने तुम्हाला सुज्ञता दिली Amen. आहे. You have the आमेन. mind of Christ. तुमच्याकडे ख्रिस्ताचं मन आहे. Okay. So, more than being a good man, God wants you to be a God man. आणि चांगल्या मनुष्याच्या ऐवजी प्रभूला हवे तुम्ही दैवी मनुष्य What व्हावं. heaven sees, whether God man or not. आणि स्वर्ग हे पाहतो तुम्ही दैवी मनुष्य आहात की नाही. God man has the life of God. आणि दैवी मनुष्यामध्ये देवाचं You जीवन go to आहे. heaven by the life of God. तुम्ही देवाच्या जीवनाने स्वर्गात जाता. Heaven is pleased when they see the life of God in you. आणि स्वर्ग संतुष्ट जे असं तुम्हामध्ये देवाचं जीवन ते What पाहतात. matters is whether you have life or no life. आणि हे महत्वाचं आहे की तुमच्या जीवन आहे की नाही आहे. That's all. इतकंच. I'm talking about spiritual life, मी आत्मिक जीवनाविषयी बोलत आहे, not the natural life. नैसर्गिक जीवन Everyone नाही. has the natural life. सर्वांमध्ये नैसर्गिक जीवन आहे. You may be the best in your natural life, but you cannot go to heaven. आणि तुमच्या नैसर्गिक जीवनात उत्तम तुम्ही असाल पण तुम्ही स्वर्गात जाऊ शकत No. नाही. It doesn't matter. आणि हे महत्वाचं In your नाही. natural life, whether you're good or bad. आणि तुमच्या नैसर्गिक जीवनात चांगले आहात का वाईट आहात, Even if you're good, it doesn't matter. Whether you're bad, doesn't matter. जरी तुम्ही चांगले असाल फरक पडत नाही, वाईट असाल तरी फरक पडत नाही. Is the question is, do you have God kind of life? प्रश्न असा आहे की तुमच्यात दैवी जीवन आहे की नाही. So don't make your life better, मग तुमचं जीवन असं उत्तम करत trying बसू to नका. earn favor. अनुग्रह कमवायचा प्रयत्न करू नका. No. नाही. This is not what God sees. आणि प्रभू हे पाहत नाही. Bible says very clearly, बायबल स्पष्ट he सांगते. that hath the Son has life. आणि ज्याच्यात पुत्र आहे त्याच्यात जीवन आहे. He that does not have the Son of God, that is Jesus, does not have life. आणि ज्याच्यात देवाचा पुत्र नाही त्याच्यात जीवन नाही. That's all. इतकंच. Amen. आमेन. तुम्हारे पास प्रभु का जीवन है या नहीं, बस उतना ही है. तुम्हारा नेचुरल लाइफ को सुधार के स्वर्ग नहीं जा सकता है. तुम्हारा नेचुरल में लाइफ में तुम बेस्ट बन के भी स्वर्ग नहीं जा सकता. Who wants to be the best man going to hell? आणि कोणाला उत्तम व्यक्ती होऊन नरकात जायचं. Hello. In Acts 10, आणि प्रेषित 10 I'll give you two examples. दोन उदाहरणं मी देईन. In Acts 10, प्रेषित there's 10 a man named Cornelius. आणि असा एक मनुष्य होता ज्याचं नाव कर्नेल्य असं होतं. Bible speaks about Cornelius. आणि बायबल कर्नेल्य विषयी सांगतं. Look at his आणि पहा. credentials. How the best person he was. आणि तो कसा उत्तम असा होता पहा. And I'll teach you another best person from the Bible. आणि बायबलमधला दुसरा एक उत्तम व्यक्ती याविषयी शिकवीन. He was a God-fearing man, आणि तो देवाचं भय धरणारा मनुष्य होता. reverent, आणि Religious. मान देणारा, धार्मिक and worshipped the one true living God. आणि खऱ्या परमेश्वराची उपासना With करणारा all होता. his house, आणि या सर्व गोष्टीने gave alms to the poor, आणि या बरोबर तो गरिबांना दान धर्म देत prayed असे. to God always. आणि नेहमी प्रार्थना करत असे. He also saw a vision. त्याने दृष्टांत देखील पाहिले. Hello? Read Acts 10. आणि प्रेषित 10 वाचा. He was the best of the best. आणि तो उत्तमातला उत्तम व्यक्ती होता. You know, many take the example of this person, आणि अनेक जण या व्यक्तीचं or उदाहरण other घेतात. person from the Bible, and think, oh, he's a good man, so he's saved. आणि ते म्हणतात पहा तो चांगला होता म्हणून त्याचं तारण झालं. Saved because of good works, आणि चांगल्या कृत्याने तारण झालं because he was prayerful, कारण तो he प्रार्थनाशील sees होता. visions. पहा दृष्टांत पाहत होता. Some even say he was saved before Peter could come to him. आणि काही म्हणतात की पेत्र त्याच्याकडे जाण्याआधीच तारण त्याचं झालं होतं. So why did Peter come? मग पेत्र का आला? To tell him that you are saved by works? आणि तुला त्यांना हे सांगण्यासाठी की तुझं तारण कृत्याने झालंय. पीटर इसलिए आया था, हाँ तू बहुत अच्छा काम करता है, प्रभु ने बोला है तेरे को उद्धार मिल गया है, क्योंकि तू लोगों को प्रार्थना करता है, उपास करता है, विजन देखा है, एंजल को देखा है, इसके लिए मैं ये बोलने के लिए आया कि तुम्हारा उद्धार हो गया. ऐसा बोलने के लिए आया? No. नाही. With all that, या सर्व गोष्टींबरोबर he was not saved. त्याचं तारण झालं नव्हतं. Look at this. पहा. He prayed daily. आणि रोज तो प्रार्थना करत असे. Even on that day, Holy Spirit told me, आणि त्या दिवशी पवित्र आत्मा from सांगितलं. morning he was fasting and praying. आणि सकाळपासून उपवास प्रार्थना करत होता. And at about 3 p.m. something, he saw a vision. आणि 3 वाजता त्याने काहीतरी दृष्टांत पाहिलं. From this passage we see, आणि या अध्यात्म आपल्याला it समजतं is important to note that being religious cannot save anyone. आणि हे महत्त्वाचं आपल्याला जाणणं गरजेचं आहे की धार्मिक होणं कुणाचंही तारण करत नाही.
Being a good person doesn't save you. आणि एक चांगला व्यक्ती होऊन आपलं तारण होत Being a नाही. good man doesn't save you. एक चांगला व्यक्ती होऊन तुमचं तारण होत नाही. Only if you're a God man, फक्त तुम्ही जर दैवी व्यक्ती असाल you're saved. मग तुमचं तारण होईल. Amen. आमेन. Say, these things don't matter. या गोष्टी महत्वाच्या नाहीये. In fact, the more you're striving to be better, to be जितका अधिक- accepted by God, the more you're far away from God. जितका अधिक तुम्ही चांगलं व्हायचा प्रयत्न करता तितकं देवापासून दूर जाता. Because you say, क्या बात करता है? मैं खुद प्रार्थना करता, खुद उपास करता, खुद ये करता. See, you're trusting yourself. पहा तुम्ही स्वतःवर भरोसा ठेवताय It is difficult for a self-righteous person to be saved आणि एक स्वनीतिमान व्यक्तीचं तारण होणं because he अवघड आहे. trusts in himself. कारण तुम्ही स्वतःवर भरोसा ठेवताय. तुम क्या बात करता? पापी लोगों को उतारेगा. मैं ये इतना प्रार्थना करता हूँ ना, इतना दान दक्षिणा देता हूँ ना, उपवास करता हूँ मैं. हाँ. That person doesn't need God. मग त्या व्यक्तीला देवाची गरज The नाही. most difficult person to be saved is a self-righteous person. आणि जो स्वतःवर विश्वास ठेवतो स्वनीतिमान व्यक्तीचं तारण होणं सर्वात अवघड आहे. The most difficult person to be saved is the good man. आणि जो चांगला मनुष्य त्याचं तारण होणं सर्वात अवघड आहे. Hello. See, the world sees differently. पहा जग वेगळं पाहतं. Oh, he's very good. बहुत दया दक्षिणा, बहुत काम करता, बहुत काम करता. They mean to say, वो तो स्वर्ग में तो बेस्ट प्लेस मिलेगा उसको. But he's the most difficult person. पण तो सर्वात अवघड व्यक्ती आहे. Didn't Jesus say that? येशू असं बोलला ना. Is it difficult for a rich man to go to heaven? आणि एका श्रीमंत माणसाला स्वर्गात जाणं अवघड आहे. Having all the good image. आणि सर्व चांगलं रूप ठेवून. This is the truth I'm telling you. आणि सत्य तुम्हाला सांगत आहे. Only the Bible teaches this truth. आणि फक्त बायबल हे सत्य It is शिकवतं. very, very difficult for people of the world to accept it. आणि जगातल्या लोकांना हे स्वीकार करणं खूप अवघड आहे. So what do you think? The sinners are going to heaven? मग तुम्हाला असं वाटतं की स्वर्गात पापी लोक जातील And I am a good man, God will leave me? आणि मी चांगला व्यक्ती आणि प्रभू मला सोडून देईल. What are you teaching? तुम्ही काय शिकवताय? You're teaching me to be a bad man? आणि तुम्ही मला वाईट मनुष्य होणं शिकवताय का? See, they don't understand it. त्यांना समजत नाहीये. In the natural, your goodness cannot save you. आणि नैसर्गिक भागात तुमची चांगुलपणा तुम्हाला तुमचं तारण करत नाही. Cornelius was the best man. कर्नले सर्वात उत्तम होता. He still needed to hear the gospel. तरी त्याला सुवार्ता ऐकण्याची गरज होती. That's why the angel, our father sent an angel. म्हणून आपल्या पित्याने पवित्र दूत पाठवला And the angel entered the dream. आणि पवित्र दूत त्याच्या स्वप्नात त्यांनी And प्रवेश told केला him. आणि त्याला सांगितलं, Yes, God has seen all the good works you're doing. होय प्रभूने तुझे सर्व चांगले कृत्य पाहिलेत. You do one thing. तू एक गोष्ट कर, Call Peter, पेत्राला बोलो. Apostle Peter, जो प्रेषित पेत्र आहे त्याला बोलो and tell him, let him share the message. आणि त्याने तुला संदेश सांगू दे. Let him share the gospel सुवार्ता त्याने तुला सांगू दे by which you will be saved. ज्याच्या द्वारे तुझं तारण होईल. You read the Bible? तुम्ही बायबल वाचा. That's what the angel told him. आणि पवित्र दूतांनी सांगितलं. That means he was not saved. याचा अर्थ त्याचं तारण झालं नव्हतं. The angel is telling him, पवित्र दूत सांगताय call Apostle Peter, प्रेषित पेत्राला बोलो and he will preach the word आणि तो तुला देवाचा शब्द by सांगेल which you will be saved. आणि त्या सुवार्तेच्या द्वारे तुझं तारण होईल. Amen. Amen. That means till that time, even in the best of his life, he was not saved. आणि त्या वेळेपर्यंत त्याच्या उत्तमामध्ये त्याचं तारण झालं नव्हतं. But he was a seeker of God. पण देवाचा शोध करणारा तो He होता. wanted to know God. त्याला देवाला जाणून घ्यायचं होतं. But he was not living in the right revelation. पण तो योग्य प्रकटीकरणात He जगत didn't know नव्हता. Jesus. त्याला येशू माहित नव्हता. He was a good man. तो चांगला व्यक्ती होता. So when Peter came म्हणजे पेत्र आला and he preached the gospel, आणि ज्यास त्याने सुवार्ता सांगितली the gospel that is the message of Jesus, आणि जो सुवार्ता येशूचा संदेश जो आहे and when he believed, आणि ज्यास त्याने विश्वास धरला Holy Spirit came upon them पवित्र आत्मा त्यांच्यावर आला and they were saved. आणि त्याचं तारण झालं. Amen. See, it's the gospel, it's the Wow. word of God. ही सुवार्ता हा देवाचा शब्द आहे. It is not your good behavior, आणि तुमची चांगली वर्तणूक नाही it's not your religion आणि हा तुमचा धर्म नाही that saves you. जे तुमचं तारण करतं. Cornelius was God fearing, आणि कर्णले भय बाळगणारा होता but still he needed to be saved. पण तरीही त्याचं तारण होणं गरजेचं होतं. And the way
you'll be saved is by hearing the word. आणि ज्या प्रकारे तुमचं तारण होईल ते आहे देवाचा शब्द ऐकून. Amen. Amen. See, only the word can save you. पहा फक्त देवाचा शब्द तुमचं तारण करू The शकतो. word of God is the imperishable seed of God आणि देवाचा शब्द प्रभूचं अनाशवंत बीज आहे by which you are born again. ज्याच्याद्वारे तुमचा नवीन जन्म होतो. You know, next time I'll teach you about another good man, आणि पुढच्या वेळेस मी दुसऱ्या चांगल्या मनुष्याविषयी शिकवीन. about Nicodemus. आणि निकोडेमस विषयी. He was also best man, तो देखील उत्तम व्यक्ती होता, a religious man. धार्मिक व्यक्ती. But God was not impressed. पण प्रभू त्याच्यावर खुश The नव्हता Lord was not impressed. आणि प्रभू त्याच्यावर खुश नव्हता. The Lord told him, प्रभूने सांगितलं don't be shocked. आणि धक्का असं वाटून What घेऊ I'm नको saying जे मी सांगत आहे. in John 3:3, आणि योहान 3:3 मध्ये. don't be shocked what I'm saying. आणि मी जे सांगत आहे ते ऐकून धक्का तुला वाटू नये. Nicodemus, निकोडेमस, you must be born again. आणि तुझा नवीन जन्म झाला पाहिजे. Look at this. पहा Those good things did not impress him. आणि त्या चांगल्या गोष्टीने प्रभू संतुष्ट नव्हता That cannot save anyone. आणि ते कुणाचंही तारण करत नाही. Amen. आमेन. That's why God had to send angel to Cornelius to ask Peter to come to share the word. म्हणून प्रभूला देवदूताला पाठवावं लागला कर्नेल्याकडे जेणेकरून तो पेत्राला घेऊन येईल. Only after they heard the word आणि जेव्हा देवाचा शब्द त्यांनी ऐकला and they त्यानंतर responded by faith, आणि विश्वासाने प्रतिसाद that दिल्यानंतर Holy Spirit came पवित्र upon आत्माला them त्यांच्यावर and they became born again. आणि त्यांचा नवीन जन्म झाला. So the story of Cornelius आणि कर्नेल्याची जी कथा आहे shows us the necessity of the gospel. आणि सुवार्थेची गरज दाखवते. It also shows us ते हे देखील दाखवतं that God will move heaven and earth की प्रभू स्वर्ग आणि पृथ्वी नाही to शिकले bring the gospel ही सुवार्थ to आणण्यासाठी those who are ready to receive it. आणि त्यांच्यासाठी जे स्वीकारण्यास तयार आहेत But they don't know it. पण त्यांना ते माहित नाही. So no one is saved by good works, मग कोणाचंही तारण चांगल्या by कृत्याने good झालं नाही, behavior. चांगल्या वर्तणुकी नाही. Because many today look at a good man and say he's a very good man. कारण अनेक जण आज मनुष्याकडे पाहतात हा चांगला व्यक्ती आहे He doesn't mind a good man. आणि त्याला चांगल्या He doesn't mind व्यक्तीची a bad man. आणि त्याला वाईट व्यक्तीची काही हरकत नाहीये. That person should be a God man. तो व्यक्ती दैवी मनुष्य असावा God man is very different from a good man. आणि दैवी व्यक्ती चांगल्या व्यक्तीपासून पेक्षा Good वेगळा man असतो. is based on his natural life. आणि चांगला मनुष्य नैसर्गिक जीवनाच्या आधारे आहे. And no one is good. आणि कोणीही चांगलं Didn't the नाही. Lord Jesus say? आणि प्रभू असं बोलला ना, No one is good कोणीही चांगलं नाहीये except God. फक्त प्रभू. So a good man doesn't go to heaven. म्हणून चांगला व्यक्ती स्वर्गात जात नाही. But if that good man stops trusting in his goodness जर तो चांगला व्यक्ती स्वतःच्या चांगुलपणावर and भरोसा trusts ठेवायचा बंद in करतो Jesus' goodness आणि येशूच्या चांगुलपणावर विश्वास ठेवू and लागतो receives life, आणि त्याचं जीवन स्वीकारतो, that person goes to heaven. मग तो व्यक्ती स्वर्गात जाईल. You know, it is very important. This matter of going to heaven and hell is the most important. आणि स्वर्गात जाण्याचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. You know, I gave a short message. आणि मी एक छोटा संदेश दिला होता. You know, many fear the physical death, अनेक जण शारीरिक मरणाला घाबरतात, but the greatest fear is of spiritual death. पण सर्वात मोठं भय आत्मिक मरणाविषयी The आहे. people of the world don't know this. जे जगातल्या लोकांना माहित They नाही. don't know about spiritual life, त्यांना आत्मिक जीवन माहित नाही, which is the greatest life जे सर्वात उच्च जीवन by आहे, which a person goes to heaven, ज्याच्याद्वारे व्यक्ती स्वर्गात जातो. and they don't know about spiritual death. आणि त्यांना आत्मिक मरण देखील माहित नाही. Spiritual death is separation from God and heaven forever. आणि आत्मिक मरण म्हणजे देवापासून आणि स्वर्गापासून कायमसाठी वेगळं They केलं don't जातं. know that. त्यांना ते माहित नाही. They only know physical death. त्यांना फक्त शारीरिक मरण माहित आहे. Physical death is the separation of your soul, spirit from your body. आणि शारीरिक मरण म्हणजे तुमचं जीवन आत्मा शरीरातनं वेगळं होणं. Amen. What man has to fear is spiritual death. मनुष्याने कशाला घाबरावं तर आत्मिक And मरणाला. how did it come? आणि ते कसं आलं? Because of sin. पापामुळे. Sin brought spiritual death. पापाने आत्मिक मरण आणलं. First death that came to mankind is spiritual death, प्रथम मरण मनुष्याकडे आलं ते होतं आत्मिक मरण, not physical. शारीरिक नाही. The day man sinned, ज्या दिवशी मनुष्याने पाप he केलं died spiritual. तो आत्मिकरित्या मरण Died पावला. spiritually means separated from God आणि आत्मिकरित्या मरण म्हणजे देवापासून वेगळा झाला for eternity. कायमसाठी. It's not that, okay, मैं separated रहता हूं, ऐसा नहीं है. प्रभु से separate हुआ मतलब शैतान के पास, स्वर्ग से separate मतलब नरक में. So it's not an easy thing. आणि काय सोपी गोष्ट नाहीये. Sin separated us from God, from heaven. आणि पापाने आपल्याला देवापासून स्वर्गापासून वेगळं केलं. And a separated person, आणि एक वेगळा झालेला व्यक्ती where does he live? तो कुठे जगतो? With the devil सैतानाबरोबर and in hell. आणि नरकामध्ये.
That's the meaning of spiritual death. आणि हे आत्मिक मरणाचं ही व्याख्या आहे. But the good news is that पण चांगली बातमी अशी आहे, Jesus brought life. येशूने जीवन What did आणलं. Jesus say? येशू काय बोलला? I have come that they may have life. आणि मी आलोय जेणेकरून See, त्यांनामध्ये जीवन असावं. Look at the way Jesus sees. आणि येशू कसा पाहतो पहा, I have come that you may have life. मी आलोय जेणेकरून तुम्हामध्ये जीवन असावं. He's seeing life. He's seeing life. तो जीवन पाहत आहे, He wants to give you life. त्याला तुम्हाला जीवन Not द्यायचं. religion. धर्म नाही, I have come that you may have life. मी आलोय जेणेकरून तुम्हाला जीवन मिळावं. That is what heaven is concerned. आणि हीच स्वर्गाला काळजी आहे. Jesus came only to give you life. आणि येशू आला फक्त तुम्हाला जीवन देण्यासाठी. When you have him, you have life. जस्ट तुमच्यामध्ये ते जीवन आहे. What life? कुठलं जीवन? God kind of life. दैवी जीवन, Imperishable life. अनाशवंत Eternal जीवन, life. सार्वकालिक Heaven जीवन, life. स्वर्गाचं जीवन. Amen. Amen. With that comes heavenly nature. आणि त्याच्या बरोबर येतो स्वर्गाचा स्वभाव. Heaven nature is very different. स्वर्गाचा स्वभाव In वेगळा. heaven, people live different आणि स्वर्गामध्ये लोक वेगळे जगतात, because they live in that heavenly nature. कारण त्या स्वर्गीय स्वभावात With that जगतात. heavenly life. आणि त्या स्वर्गीय जीवनाने. In heaven, you don't live the natural life. आणि स्वर्गामध्ये तुम्ही नैसर्गिक जीवन जगत नाही. When you die, जेव्हा तुम्ही मरता, this natural life ends. नैसर्गिक जीवनाचा अंत You होतो. live in the spiritual life, मग तुम्ही आत्मिक जीवनात जगू in the लागता, God kind of life, दैवी जीवनात जगू लागता, having the nature of God. देवाचा स्वभाव असून. That's why there is no fights, म्हणून भांडण नाही, no sin, पाप नाही, no sickness, आजार no नाही, disease, रोग नाही, no curse, श्राप नाही, no one will hurt you, कोणी नाराज no one करणार will नाही, hate you, कोणी द्वेष there करणार is no violence, हिंसा नाही, there is no bloodshed, रक्तपात there are नाही, no terrorists, आणि कुठलाही आतंकवादी नाही. because that life, which is God kind of life, has the nature of God. कारण जे दैवी जीवन आहे त्याच्यात देवाचा स्वभाव आहे. You know, many asked me, अनेकांनी when we मला go to विचारलं, heaven, what if we sin? आणि जेव्हा आम्ही स्वर्गात जाऊ, जर पाप केलं तर काय होईल? अगर मैंने ऐसा गुस्से में बोला, तुम ऐसा नहीं कर सकता, because that natural life is not there. कारण ते नैसर्गिक जीवन तिकडे नाहीच आहे. That is why God wants you to have spiritual life. म्हणून प्रभूला हवंय तुम्ही आत्मिक जीवन तुम्हामध्ये Heaven असावं, life. स्वर्गाचं जीवन असावं. No one goes to heaven with the natural life. कोणीही नैसर्गिक जीवनाने स्वर्गात जात नाही. We leave this body here. आपण हे शरीर इकडेच सोडतो, This natural life was for this physical body. आणि हे नैसर्गिक जीवन या शरीरासाठी होतं. But we live in heaven with पण a आप- spiritual life. पण आपण स्वर्गात जगू आत्मिक जीवनाने. Amen. आमेन. Many are not bothered. They don't know. अनेकांना हे माहित नाही, The त्यांना माहित नाही. requirement to go to heaven is spirit life. आणि स्वर्गात जाण्यासाठी जी पात्रता आहे ते आत्मिक जीवन आहे. You know, Holy Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने सांगितलं, God doesn't want to make heaven like the earth. आणि प्रभूला स्वर्ग पृथ्वीसारखं बनवायचं नहीं नहीं नाही. नहीं नहीं, पृथ्वी जैसा स्वर्ग नहीं बनाने का उसको. इधर इतना पाप है, दुष्ट है, मारा मारी है, खून खराबा है, रेप है, टेरर. इसके लिए पापी लोगों को लेता नहीं ऊपर हो. कौन है पापी? जो स्पिरिचुअल लाइफ नहीं है. Amen. आमेन. You cannot come to heaven without the spiritual life. आणि आत्मिक जीवनाशिवाय तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. And who brought this life? आणि हे जीवन कोणी आणलं? And what is that life? आणि ते जीवन काय आहे? Whose life is ते this? कुणाचं जीवन आहे? It is Jesus' life. आणि ते येशूचं जीवन आहे. Amen. Amen. It's the Jesus life. आणि हे येशूचं जीवन आहे. He's so important for us. आणि आपल्यासाठी तो किती महत्वाचा Every आहे. day I thank him आणि रोज मी त्याचे आभार मानतो. because of you. आणि तुझ्यामुळे I'm alive. मी जिवंत आहे. Do you know that? तुम्हाला माहिती आहे का? You're alive. तुम्ही जिवंत आहात. God doesn't call those who have physical life but don't have spiritual life, they're alive. No. आणि प्रभू ज्यांच्यामध्ये नैसर्गिक जीवन आहे पण आत्मिक जीवन नाही आहे, प्रभू त्यांना जिवंत असं म्हणत नाही. They are dead people walking, आणि ते मृत लोक आहेत, चालत आहेत, having no heaven life. ज्यांच्यात स्वर्गाचं जीवन नाही आहे. Without spiritual life, you have no contact with heaven, आणि आत्मिक जीवनाशिवाय स्वर्गाशी संपर्क no नाहीये, contact with God. देवाशी संपर्कच नाहीये. Amen. Amen. They think they have contact, they have no contact. त्यांना असं वाटतं की ते संपर्क करतात पण तसं होत नाही. तुम्हारा कांटेक्ट सिर्फ नेचुरल लेवल तक है, ऊपर तक नहीं है. With that life comes citizenship. आणि त्या जीवनाबरोबर येतं नागरिकत्व. You become a citizen of heaven. तुम्ही स्वर्गाचे नागरिक होऊन जाता. Amen. Amen. You have a double dual citizenship. तुमच्याकडे दोन प्रकारचं नागरिकत्व One is आहे. the natural एक नैसर्गिक earth based citizenship आणि या पृथ्वीचं which the natural life gave you. जे नैसर्गिक जीवनाने दिलं. But do you have the citizenship of heaven? पण तुमच्याकडे स्वर्गाची नागरिकत्व आहे का? How can you have citizenship of heaven? आणि स्वर्गाचं नागरिकत्व कसं मिळेल? You have to be born in heaven. आणि तुमचा जन्म स्वर्गात व्हायला पाहिजे. हेलो, Amen. तुमको citizenship कैसा मिला अर्थ का? तुम पैदा हो गया ना इधर. हेलो,
ये धरती पे पैदा हो गया, तुमको सिटीजनशिप मिला है, तो स्वर्ग का सिटीजनशिप के लिए तुम स्वर्ग में पैदा होना चाहिए. That's why Jesus came from heaven म्हणून येशू स्वर्गात आला to give us heaven citizenship. आणि स्वर्गाचं नागरिकत्व देण्यासाठी. And when we believe in Jesus, आणि जसं मी येशूवर विश्वास we are करता born again. तुमचा नवीन जन्म Born होतो. again means born from above. आणि नवीन जन्म म्हणजे स्वर्गात Born above जन्म. means born in heaven. आणि नवीन जन्म म्हणजे स्वर्गात जन्म. And because of that life आणि त्या जीवनामुळे of heaven, स्वर्गाच्या you are जीवनामुळे citizen of heaven. तुम्ही स्वर्गाचे नागरिक होऊन जाता. Hello. Amen. Are you seeing this? तुम्हाला हे समजतंय का? Don't live in the old revelation. जुन्या प्रकटीकरणात जगू नका. God already sees you as citizen of heaven. प्रभू आधीच तुम्हाला स्वर्गाचं नागरिक म्हणून पाहतो. The angels see you as citizens of heaven. आणि पवित्र दूत तुम्हाला स्वर्गाचे नागरिक म्हणून पाहतात. They are all very joyful, ते सर्व आनंदी आहेत waiting to receive you in heaven. आणि स्वर्गामध्ये तुमची वाट ते पाहतात. But don't confess. पण कबूल असं करू Don't say, नका. I want to die. आणि असं म्हणू नका मला मरायचंय. Don't say that. असं म्हणू नका. We are going to go to heaven. आणि आपण स्वर्गातच चाललोय. But whatever life we have, पण जे काही जीवन आपल्याकडे the one who has given me life, ज्याने मला जीवन दिले let me put to use that life on this earth. आणि या पृथ्वीवर त्या जीवनाचा उपयोग मला उपयोगात Because आणू that द्या. life has power. कारण त्या जीवनात सामर्थ्य That आहे. life has authority. त्या जीवनात अधिकार आहे. With that life you can push off darkness. आणि त्या जीवनाने तुम्ही अधिकार You can सांधाराला be a ढकलून लावू blessing to शकता. people. You can be a blessing to people. तुम्ही लोकांसाठी आशीर्वाद होऊ शकता. Amen. Amen. You can stop the devil working. सैतानाला काम करण्यापासून So बंद करू शकता. God needs you on this earth. मग प्रभूला हवंय तुम्ही या पृथ्वीवर असावं. Hello. Last time that's why I said, let the old people not say I'm old. आणि मी मागच्या सांगितलं वृद्ध लोकांनी असं म्हणू नये मी वृद्ध आहे. नहीं अभी क्या खत्म हो गया, क्या खत्म हो गया. If you are here now, God has a plan. आणि जर तुम्ही इकडे आहात मग प्रभूकडे तुमच्यासाठी योजना आहे. But because of your thought, पण तुमच्या विचारांमुळे God is not leading you into that plan. आणि प्रभू तुम्हाला त्या योजनेत From चालवत the नाही. time you say, नहीं मैं तो अभी हो गया खत्म, मैं तो बुढ़ा हो गया, अभी क्या है तुम लोग का जमाना है, तो वो बोलेंगे अच्छा ठीक है मेरा सब काम बंद कर ले, जब तक जिंदा है बाद में मर जा. Is that the way we live? अशा प्रकारे आपण जगू काय? You stopped living. तुम्ही जगायचं बंद You करताय stopped fulfilling the destiny of God for आणि your life. तुमच्या जीवनासाठी देवाचं ध्येय पूर्ण करण्यापासून बंद करताय. Amen. Don't stop living. आणि जगायचं बंद करू नका. Live for the Lord. देवासाठी जगा Don't accept defeat. आणि पराजयाचा स्वीकार करू नका. Death is not a friend of God, it's an enemy. आणि मरण काय देवाचा मित्र नाही शत्रू आहे. Amen. When God calls me, He will call me when I finish the work. आणि जे प्रभू मला बोलवेल जेव्हा माझं कार्य पूर्ण होईल. Amen. Amen. On your own, don't go. आणि स्वतःहून जाऊ नका. The devil takes advantage of these people. आणि या लोकांचा सैतान फायदा घेतो. You know, one family had come in Pune, Pimpri, आणि पिंपरीमध्ये एक कुटुंब आलं the होतं. big family, मोठं कुटुंब and the man was crying. आणि तो मनुष्य रडत होता. You know, Pastor, you know, I have lived enough. आणि तुम्हाला माहिती पाळसा मी खूप जगलोय. Now I want to die. आता मला मरायचं I want the children to enjoy now. I आणि said, मला don't, हवंय आता लेकरांनी आनंद घ्यावा. I said, don't talk like this. मी असं म्हणालो की असं बोलू नका. The devil will enter in and do his work fast in your life. आणि सैतान प्रवेश करून त्याचं काम पटकन करून जाईल. You are letting the devil in तुम्ही सैतानाला आत घेताय because God doesn't want. कारण प्रभूला नकोय. And if you want what God doesn't want, the devil comes in the way. आणि जर तुम्हाला ते हवं जे प्रभूला नकोय मग सैतान मार्गात येईल. Amen. आमेन. Then he understood. आणि मग त्यांना समजलं. Many people don't have wisdom, अनेकांकडे सुज्ञता नाहीये. spiritual wisdom. आत्मिक सुज्ञता. We are here for a purpose. आपण इकडे आहोत काही उद्देशासाठी. Amen. आमेन. Dying is moving to the best place. आणि मरण म्हणजे उत्तम जागेकडे जाणंच आहे. Our future is blessed. आपलं भविष्य आशीर्वादित आहे. Looking at that blessed future, you can work today. आणि त्या उत्तम भविष्याने तुम्ही आज काम करू You know, शकता. when I meet the sick people, आणि जेव्हा मी आजारी लोकांना I tell भेटतो them. मी त्यांना सांगतो yes, you are sick, okay, होय तू आजारी आहेस ठीक आहे but don't accept it. पण ते स्वीकार करू नकोस. Don't accept it. ते स्वीकार करू नकोस. Your will, who is your master, आणि तुझी इच्छा जो तुझा धनी आहे what you want can happen. जे तुला हवंय ते What you घडेल. don't want, the devil cannot forcefully make it happen. आणि जे तुला नकोय सैतान ते घडून आणण्यासाठी बळजबरी करत नाही. But you can let it happen. पण तू ते घडून आणू शकतोस. Even if you're sick, जरी तू आजारी आहेस don't accept it. ते स्वीकार So करू no. नकोस. No, I don't accept it. मी स्वीकार करत नाही. Let be months or days or years. आणि मग महिनो दिवस वर्ष लागू दे I don't accept it. मी ते स्वीकारच करत नाही. Because that is not a part of you. कारण हा तुमचा भाग नाही. Amen. Amen. You know the word. तुम्हाला शब्द माहिती By stripe you were healed.
त्याच्या फटक्याने तुम्हाला आरोग्य So मिळाले that is for me. पण हे माझ्यासाठी आहे. So I refuse to be sick. म्हणून मी आजार राहायचा नकार In करतो Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Did you understand this? तुम्हाला हे समजलं काय? Don't be sad. निराश होऊ Don't be नका discouraged. आणि खच्ची होऊ Don't नका, have fear भीती बाळगू नका, of anything. कुठल्याही Because fear गोष्टीची, will destroy your immunity. कारण भीती तुमची जी प्रतिकार शक्ती त्याचा नाश करतो. Be happy, be joyful. आनंदी राहा Even don't fear about this virus. आणि या विषाणूला देखील घाबरू नका. I'm praying, we are all praying आणि आम्ही रोज प्रार्थना करत आहोत for a great exposure to आणि happen. उघडकीस करण्यासाठी. So don't fear. म्हणून घाबरू नका. Amen. Amen. Resist fear in Jesus' name. आणि भीतीचा नकार करा, Keep your प्रतिकार करा. soul clean. तुमचा जीव स्वच्छ You ठेवा. know, fear can bring heart attack. आणि मग भीतीमुळे हृदयविकार होऊ Anxiety शकतो can bring heart attack. आणि मग घाबरल्याने हार्ट अटॅक किंवा हृदयविकार होऊ शकतो. And there are many things in the world that is not true. आणि अशा अनेक गोष्टी ज्या जगात ते खऱ्या नाही आहेत. Money pays, money sells. आणि पैसा विकत घेतो, पैसा विकतो. Be careful. काळजीपूर्वक राहा. Not everything that information that you're getting is true. आणि जी सर्व माहिती जी तुम्हाला मिळते ती खरी नसते. Be wise. सुज्ञ राहा. Amen. Amen. Let's all stand up. चला आपण उभे राहूया.